शिरगणेशा ह्या बुलढाण्याला जा काही चिखलीला जा काही जो डॉक्टर सांगून पण ती फोटो काढे हाताचा काढ पायाचा काढ एक एक धरलं त्यानं असा कधी पाय दुखे कधी हात दुखे कधी मानाचा मानका दुखे नाही जमलं बा मग या वैद्याकडं जाय त्या देवाकडं जाय तरी नाही जमलं वैद्याकडे गेलं गोळीत म्हणल्या कोंबडं पाहिजेत आता कोंबडं काय माळकरी होतं म्हणलं आम्हाला चालत नाही म्हणलं बा मग तसं नाही जमत मग काय करा आता मग बाईकडे गेले बाई म्हणे तुम्ही इकडे तिकडे हिंदू राहिल्या पहा म्हणे जमंत पण आमच्याकडे म्हणे एक पाळावं लागतं म्हणे 4 दिवसाचं कसंच चालत नाही सुटकाचं चालणार नाही कोणाच्या घरचं बरं म्हणलं तयार आहे आम्ही फक्त म्हणलं जीव चांगला झाला पाहिजे कारण आम्ही बंद घरी आलेत होतो पण दोघं मायल्या काय तास अवघड होतं की मग गॅरंटीच नव्हती आणि एकच पोरग मला ते असं उलट चालायचं हातावर पैलवान कशी चालते बिबिनाच्या मांड्या टाकताची अशी धले टाकताची बाबांनी सेवा दिली सेवा केली सारखे गरंत नवनाथ गरंत एकदा लावला की 3 पूर्ण वस्तू गट उचलायचंच नाही एवढी लय सेवा केली लय इथं इतकी गुन्हे मी काय सांगाव की आता पहिले शिवेकरी आहे 4-2 लय केलं जाय बिचाऱ्या ना सुन राहत मला कपडे कुणीकडं जास्त कुणीकडं हवामात कुऱ्या मारायची पण बाईना जीवाचा लगे आपल्यासाठी बाईना जीव बंद हाडाचे काळे केले कशासाठी केले आपल्यासाठी आणि बाबाला काय गरज इथे वाट थांबायची अरे भगवंत आपल्यासाठी काय करून राहिला हे काय जीवन लावून राहिले त्यासाठी आपण जीवन भगवंताला दान करा ना त्याला जीव दान दिला आपल्याला नाही आपलं काही खरं नव्हतं मग आण बाळा आला की दुखातून आम्ही मुक्त बाळ झालो पण आम्ही ते भगवंताची पायरी सोयरीने आमची किती दैना सो चैना सो काही हो तिकडं वच करायचं सप्ताह आला की आणि इकडे पळायचं एक अर्धा दिवस जर शेतात गेलं की त्याची तिकडं काय आमचं लागत नाही मग त्यांना आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला सुख शांती लाभली सर काही गेलं भगवंताना थंडीमध्ये बाबांबाई जीवन जाळून राहिले बाईचे नुसते हाडकं राहिले बाकी काही राहिले नाही काही राहायला का दम आहे का बाई म्हणजे पण कशासाठी बसले आपल्यासाठी त्याला काहीतरी भगवंत कळला की काय जसं कायचीच आहे भगवंताना आपल्या जीवनाचं सोनं कुठून होणार आहे फक्त जेव्हापासून बाकी कोणी नाही तुमचं माय बाप सोडून तुमचं कोणी नाही अपूर्तीवर भगवंता सोडून तरी बाकी सगळे फक्त हे लोकमा सोनमयी कोणी कोणासाठी रिकाम नाही होईन तुमच्या गुंतावर फक्त म्हातारी चांगली ज्यांची म्हातारी पेटली ज्यांची फक्त भगवंत आहे सुख दुःख कोणापाशी सांगायचं एक आई बापापाशी नाही तर भगवंतापाशी नाही तर गुरुपाशी तुम्ही दुसऱ्या कोणाजवळ सांगा तुमच्याकडून हसून विचारतील रडून विचारतील हसून सांगतील पण कधी बी दुःख काही असू द्या तुम्ही एक तर पहिले आई बाप गेल्यावर भगवंत आणि गुरु तुम्ही गुरुपाशी रडा गुरुपाशी तुमचं दुःख सांगा गुरु तुमचं पवस्त भगवंताजवळ करते मारा की माझ्या भक्तावर संकट आलं की निवारण करा तर तुमचं 100% निवारण होईल तुमचं मी निवारण करेन कोणी बाई निवारण करेन फक्त दुःख सुख सांगायचं फक्त भगवंतापाशी आपल्या गुरुपाशी त्यासाठी गुरु करायचा तर कसा करायचा हा गुरु आता स्वामी महाराज एवढे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आम्ही तर पहिले त्याशीच पाय धरेल होते जनार्दन स्वामीचं मी उदाहरण सांगते अनुष्ठान केले जप तप केला आम्ही गाय कबूल केली होती जनार्दन स्वामीला गाय द्यायची तिथे गाय पळूनच आल्या गाय दिली की गाय आलीच पळून आली मग 2-4 झोपे झाले आमचं गेलं ध्यान बोलून म्हणलं आता काही राहू द्या आता कशाचं राहू द्या इतके इचूड असायचे मरण पडायलाच कुठं गेलं डसला इचू असं होतं करून मग गेलो मठावर तिकडे गुरुजीकडं म्हणलं गुरुजी असं राहिलं काय करायला पाहिजे म्हणजे संकल्प काय आता म्हणलं गाय कबूल करेल होती म्हणलं पैसे देतो ना मंदिराचं काम चालू होतं काही सोनं गेलं काय चाल काम आहे नाही म्हणे जमत नाही तुम्हाला गाय द्यावं लागेल तुमचा ज्याचा संकल्प आहे तेच करावं लागेल दिली गाय नेऊन घातल्यापासून वराला इच्छुने आणि मला बी नाव म्हणत नाही
कसं आहे तर डोळ्याला बिन दिसत नाही एवढं भगवंताचं लय कडक आहे कडक म्हणजे कडक तोंडातून काढायचं आणि एकदा जर काढायचं तर तुमची तिकडं काही जीव बघायला पण त्याचा शेवट करायचा आपण मरोच तर शेवट सोडायची नाही नाही तर काय असतं आज लोक काहीच ठिकाणी नसतं काय गरज एवढं या बाबाला पगार आहे काय कमी केलं भगवंताने काय नाही बाबापाशी बाईपाशी काय नाही 12 एकर जमीन आहे बाईपाशी काय गरज म्हणून काऊन वाट बसेल बाई खान भगवंत कळला आणि सेवा तुमची आमची सेवा करायची की दुःखातून तुम्ही मुक्त झाले पाहिजे त्याचा हेच निर्णय असतो बाकी काही काही मानते तुम्हाला पैसे मानते तर कोणी काही द्या म्हणते फक्त सेवा करा आणि हिशोबानं वागा बाकी काही पण नाही द्यायचं काय रीती बाई आपण देवाला रोगासाठी गेले भगवंताचं नाम घ्यायसाठी तर तेच काम करा आपण इथं झोपा आहे ना आपल्या घरी झोपा आहे नातरून दे पुतरून दे कोण कुठं गेलं कोण कुठं आलं मग तेच करायचं गेलं हा मावल्या बोलून राग येतो का शिंगणे बाई अशी बोलली कडक बोलती हा तर शेवेकरी वा शेवेकरी घडा बाबाचं काहीच म्हणणं नाही दुसरं बाबा इकडे गेली तिकडे आली सगळं बाई बस हे 2 शब्द बोलते आणि संपून टाकते श्री स्वामी समर्थ